मेंदवडे करण्यासाठी काल रात्री भिजवलेली, चांगली धुवून भिजवलेली. आता हे बघा नितळ ठेवली आहे, चांगली नितळली आहे. त्यात मी मिरची आणि अद्रक टाकले आणि त्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा मिरच्या टाकायच्या आणि अद्रक टाकायचं, थोडं छान लागतात मेंदवडे. त्याला बारीक करून घेऊया. सगळं मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं पाणी घ्यायचं. हे बघा तेल पण गरम करायला ठेवलं आहे. इथं चहा होतोय. तेल तापलंय की नाही थोडंसं टाकून बघूया. तापलंय तेल. आता वडे सोडून घेऊया. बघा पाण्यात हात बुडवायचा. जास्त नाही सोडायचे, 5-5 6 सोडायचे. जास्त सोडलं ते लवकर तळत नाही. बघा याला चांगले तळून घ्यायचे सोनेरी कलर येईपर्यंत. त्या पिठात कांदा पण टाकू शकतो. कांदा कोण कोण टाकतं कांदा. मस्तपैकी तळतात आहे. बघा चटणीची पण तयारी केली आहे. सुकं खोबरं, डाळ, ही भाजकी डाळ बोलतो, मिरची, अद्रक पण आहे. बघा अद्रक आणि लसूण. हे बघा अद्रक थोडंसं टाकलं आहे. सांबारसाठी भाज्या कट करून घेतल्यात. शेवगे, शेंगे, वांग, बटाटा आणि हा लाल भोपळा आहे. एवढ्या भाज्या कट करून घेतल्यात, पाण्यात टाकल्यात. आता सांबार बनवूया. आता हे मेंदवडे तळतात आहे. इकडे अर्धे झालेत. सांबार करण्यासाठी भाज्या कट करून घेतल्यात. तेल तापले चांगलं. कांदा, टमाटा, राई चांगली तेलात भाजून द्यायची. मग या भाज्या टाकूया. सांबार करायचे. मीठ टाकूया. डाळीत पण टाकले मीठ. बघा डाळ शिजून घेतली आहे. कांदा टमाटा चांगला भाजून घेऊया. त्याच्यात भाज्या पण टाकूया म्हणजे चांगल्या भाजतील. चांगल्या भाज्या भाजून घेऊया.
तेलात लवकर शिजल. चांगल्या भाज्या चांगल्या परतून घेतल्या. या बघा, त्यात हिंग टाकूया. धना पावडर टाकूया. हळद, थोडंसं लाल तिखट. हा सांबार मसाला आहे. ही डाळ शिजवलेली वतून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. चटणी करूया खोबऱ्याची. त्यासाठी खोबरं कापून घेतलंय. डाळ, लसूण, मिरची, अद्रक वाटून घेऊया. हे बघा, चटणी वाटून घेतली. यात मीठ आणि हिंग टाकून घेतले. आता फोडणी देऊया. माझ्याकडे कढीपत्ता नाही, फक्त राईच आहे. तेल तापलेलंच होतं चांगलं. त्याच्यात टाकूया. बघा, चांगली फोडणी दिली. नाश्ता करायला मेंदूवडा, सांबार, खोबऱ्याची चटणी या नाश्ता करायला.